रामकृष्ण हरी बाबा हा यशस्वी संघ आहे ताई कोण पाठी मागूया हा यशस्वी संघ आहे बघा हा आणि आपण सोहळ्यात चालतो एखादाच धरतो एखाद्याच्या दिवशी तंबाखू खायला चालते का नाही चालत आणि हे बघा तंबाखू ही घातक आहे तंबाखू पासून अनेक प्रकारच्या बिमाऱ्या होतात ज्या व्यक्तीच्या मुखामध्ये तंबाखू आहे तो वेळोवेळा काय करतो काय नाव आपलं इकडे बघा काय नाव आपलं काय नाव इकडे बघा व्हिडिओ मध्ये बघा सांगा ना मी माऊलीची शपथ घेतली तू पुढे व्यसन मुक्त होणार तोंडाची दुकानं पहिली आपल्याला माऊलीच्या सोहळ्यामध्ये चालायला आपली आई आहे माऊली आणि माऊलीलाच व्यसन सोडायचं सांगितलं मी एक वही सांगतो ज्ञानेश्वरीची या इंद्रियाला व्यसनाशिवाय का करवत नाही त्याचं कारण आहे कारण या विषया वाचून काही इंद्रियाशी रमेच नाही ऐसा स्वभावच पाहिजे इंद्रियाचा विषय आपला घात करतात कारण तंबाखू खाणाऱ्याला कोणत्याही व्यासपीठावर बसता येत नाही बिडी वाढणाऱ्याला डॉक्टर बिमारी सांगत नाही तंबाखू खाणाऱ्याला डॉक्टर बिमारी सांगत नाही कारण त्या डॉक्टरचं पेशंट कमी होतं पण आपला हा जो व्यसनमुक्ती संघ हे स्टॉल दाखवत आहे आपला इकडचा हे बघा पलीकडे स्टॉल उभा आहे हा कशासाठी आहे याच्यावर थोडं आम्हाला दोन शब्द सांगायचं ना बघा यांचं नाव घ्या सोडी का दादा आपण नाव सांगा कुठून आले तुम्ही नांदेड बघा यांची व्यसन सोडून दिलेलं आहे आणि माऊलीची शपथ घेऊन व्यसन मुक्त झालेले आहेत बरोबर का हा भक्तांनी सुद्धा व्यसन सोडला व्यसन सोडलं म्हणजे काय नाव आहे तुमचं काय नाव आहे तुमचं काय नाव आहे तुमचं सांगा नाव रामकृष्ण हरी नाही सांगा माऊलीची शपथ घेऊन म्हणा मी व्यसन मुक्त पण टाका काय नाव आहे तुमचं नाव सांगा माऊली रुस्तुम आडनाव कुठून आले तुम्ही हिंगोली आला आमच्या गावाकडे तुम्ही असं बाबा माऊलीच्या वारीमध्ये आले तुम्ही व्यसन मुक्त व्हायला पाहिजे तुम्ही आमच्याकडे शिकवायला पाहिजे आम्ही तुम्हाला शिकवतोय वा वा माऊली आता घ्यायचं वा हात लावायचं नाही त्याला रामकृष्ण हरी माऊली आपण एवढं मोठं व्यसनमुक्त सोहळ्याला करता कारण याच्यावरून आम्हाला समजतं बघा केवढा ढीग चालला आणि सकाळपासून असे किती बॉक्स जाळले वा धन्यवाद बॉक्स भरते आणि मित्र बंडातात्या कराडकर वा यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण महाराष्ट्रभर व्यसनमुक्त युवक संघ महाराष्ट्र राज्य ही आमची संघटना काम करत आहे न स्वार्थी आणि शासनाचा कुठला फंड नाही निधी नाही निस्वार्थी संघटना वा वा किती वर्ष झाले 25 वर्ष झाले पालखी सोहळ्यात असो गड किल्ले असो वा वा कार्य चालूच आहे बाबा कुठून आले आपण कुठून आला बाबा तुळजापूर आई भवानीचा आई भवानीचा सुद्धा या मोठ्या प्रमाणामध्ये या संघटनेला साथ असल्यामुळे या व्यसनमुक्तीसाठी सर्व आम्हा शिलेदारांना मदत होत आहे या वारीमध्ये चालत असताना सर्व वारकरी बंधवांनी कुठल्याही व्यसन न करता ही वारी स्वच्छ वारी आरोग्यदायी वारी व्हावी या उद्देशाने ही वारी केली पाहिजे कुठलेही व्यसन न करता व्यसन करत असेल तर ती वारी त्यांना पूर्ण होत नाही नुसती त्यांना फेरी होणार आहे त्यांनी 100 जरी वाऱ्या केल्या तर त्यांची एकही वारी पूर्णत्वाला जाणार नाही असं ते वारकऱ्यांना या व्यसनापासून होणारे धन्यवाद तुम्ही वेळातली वेळ काढून आमच्या वारकऱ्याला व्यसनापासून प्रवृत्त करता प्रबोधन करता आणि तात्याच्या पश्चात आपल्या एक इमारतीचा मोठा खांब होता बंडा तात्या कराडकर निवर्ती महाराज वक्ते बघा हा व्यक्ती सुद्धा व्यसनमुक्त करण्याकरता आलेला लाईव्ह चाललेला आहे सोडा सोडा ज्ञानेश्वर महाराज की जय. नाव सांगा माऊली तुमचं नाव सांगा
ना सगळ्या जगात दिसतं माऊली. नाव सांगा. शेडगेवाडी. नाव काय तुमचं? तुझ्या सोमा. मग आज तुम्ही माऊली शपथ घेऊन व्यसनमुक्त झालात का? काय नाहीये बाबा, काय वाटतं व्यसन एवढे लोक मुक्त होतात आपल्या वाटचालीमध्ये आणि संघाचं काय वाटतं तुम्हाला? कौतुक. नमस्कार माऊली. खरं तर प्रत्येकाने व्यसन केलंच नाही पाहिजे, कारण की माऊलींनीही व्यसन केलं नव्हतं. आणि जर व्यसन करायच्या ऐवजी तुम्ही ड्रायफ्रूट खा, ते तुम्हाला चांगलं आहे. पण तुम्ही जर तंबाखू खात असाल, सिगारेट ओढत असाल, त्याचा फायदा आपल्या शरीरासाठी नाही, त्याचा तोटा आहे आपल्या शरीरासाठी. त्यामुळे प्रत्येकाने व्यसन केलं नाही पाहिजे. रामकृष्ण. रामकृष्ण. नाव विचारा. नाव सांगा. नाव सांगा. कुठले तुम्ही? शिरवळ. आज व्यसनमुक्त झाले का? माऊलीची शपथ घेऊन व्यसनमुक्त व्हा. पंढरपूरच्या वाटेने चालत आहोत आणि सर्व वारकरी आता फलटण या ठिकाणी आलेले आहेत.